चला तर आज आपण अजिबात कडू न होणारी ही कारल्याची भाजी बनवूयात. कारलं कडू लागतं म्हणून आपण नेहमी कारलं खाण्यासाठी टाळतो, पण कारलं हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा दोनदा तरी कारलं खायलाच हवं. तर त्यासाठी मी आज अजिबात कडू न होणारी अगदी झटपट होते ही कारल्याची भाजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी मी कारले जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले व कोरडे करून घेतले. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पातळ पातळ अशा चकल्या करून घ्यायच्या कारल्याच्या. या पद्धतीने मी पातळ व गोल अशा चकल्या करून घेतल्या आहे कारल्याच्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. तर मी इथे चवीनुसार मीठ टाकूनच सर्व कारल्यांना चोळून घेतलं मीठ व मीठ चोळून झाल्यानंतर आपल्याला हे कारले जे आहे ते थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी मिठामध्ये ठेवून द्यायचे बाजूला. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. आता आपल्याला अगोदर कारले जे आहे ते व्यवस्थित असे उकडून घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली व कारले बुडेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं. यामध्ये मी पाणी टाकून देते व पाणी जे आहे ते थोडंसं गरम झालं की चेक करायचं. लगेचच यामध्ये कारले आपल्याला टाकून द्यायचे. इथं सगळे कारले जे आहे ते मी यामध्ये टाकून दिले व आपल्याला झाकण ठेवून जोपर्यंत कारल्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे कारले उकडून घ्यायचे. कारले बुडेल इतकंच पाणी टाका, जास्त पाणी टाकू नका. जोपर्यंत कारले उकडत आहे तोपर्यंत आपण भाजीचा मसाला जो आहे तो बनवून घेऊ. त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतले, लसूण सोलून घेतला व थोडंसं खोबरं घेतले. या पद्धतीने मी शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतले व खोबरं जे आहे ते पातळ पातळ असं किसून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला दरदरीत असं याचं वाटण करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं व जास्त जाडही नाही ठेवायचं. थोडंसं मध्यम आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं वाटण करून घ्यायचं आहे. आपला मसाला जो आहे तो तयार आहे. तर कारले चेक करून बघू. थोडेसे कारले उकडायचे बाकी आहेत व थोडंसं पाणीसुद्धा आटायचं बाकी आहे. तर थोड्या वेळाने कारले उकडल्यानंतर सगळे कारले एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला भाजीसाठी 1 चमचा काळा मसाला व 1 चमचा लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट व काळा मसाला कमी जास्त करू शकता. इथे मी व्हिडिओ स्टार्ट करायचं विसरले, तर कढईमध्ये तेल टाकून मसाला जो घेतलेला तो टाकून द्यायचा व लगेच कारले टाकून द्यायचे. 1-2 मिनिटवर छान परतून घ्यायचं. गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा, फुल करायचा नाही, नाहीतर कारले जे आहे ते डागू पण शकतात. व त्यानंतर आपण शेंगदाणे, खोबरा व लसूण जे एकत्र वाटण केलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं व उचटणीच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही कशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेंगदाणे ते टाकून झाल्यानंतर 1-2 मिनिटं भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची व झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं अगदी कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. 5 मिनटानंतर आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे. तर एकदम अजिबात कडू न होणारी, एकदम झटपट होणारी ही कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.